देशामध्ये मान्सूनची वेगानं आगेकूच. पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मोसमी वाऱ्याची धडक. महाराष्ट्रातही मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती. राज्यामध्ये 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता कमीच. पेरण्यांची घाई करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांना आवाहन. तर राज्यातील 353 पैकी 181 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट. दिल्ली विमानतळावर वादळाचा तडाखा. जोरदार वादळामुळे पार्किंगमधील साहित्य विमानांवर आदळलं. एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान. फिलिपिन्स शक्तिशाली भूकंपानं हादरला. मिंडानाओ प्रांतामध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. किनारी भागात त्सुनामीचा इशारा. इंडोनेशिया जपानपर्यंत सतर्कतेचे आदेश. नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक. डीएमके आप पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबत साशंकता. तर डीएमके ऐवजी टीव्हीकेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत पेच कायम. शिंदे फडणवीसांशी चर्चेनंतरच पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय. तटकरेंच्या विधानानं संभ्रम कायम. गोगावलेंच्या पालकमंत्रीपदाबाबत अनिश्चितता. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय झाल्याची तटकरेंची माहिती. तर पुतळ्याच्या मंत्रिपदासाठी हिरवा कंदील न मिळाल्यानं छगन भुजबळांचा नकार. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांसोबत गिरीश महाजन आणि उदय सामंतांशी झालेल्या चर्चेमध्ये तोडगा नाहीच. गोकुळ गीते प्रसाद हिरेंनी मागितला वेळ. महाजन दोघांशीही पुन्हा चर्चा करणार. सामंतांची माहिती. मंत्री चुकत असेल तर ठोकून काढा. गोंदियातील कार्यक्रमामधून बच्चू कडू यांचा महायुती सरकारलाच घरचा आहे. कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. संगमेश्वर सोनवणे नदीवरील पुलाचं काम पूर्ण. पुलावरून एकेरी वाहतूक सुरू. प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार. त्र्यंबकेश्वर दर्शन पास फसवणूक प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. पुरुषोत्तम कडलकसह इतर आरोपींच्या जामिनावर नाशिक कोर्टात पार पडणार सुनावणी. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाफेड एनसीसीएफ कडून आजपासून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी. खुल्या बाजारातील कांद्याचे दर वाढण्याची शक्यता. जेजुरी गडावर 4 ते 5 जणांकडून पुजाऱ्याला मारहाण. काही जण गडावर चप्पल घालून आल्यामुळे पुजाऱ्यांना जाब विचारल्यानं शिवीगाळ आणि मारहाण. रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई. पंढरी गावामध्ये हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत. 15 दिवसात 4 हंडे पाणी मिळत असल्याचा आरोप.